तर आज इच्छा झालेली आहे योगासन करण्याची। हा अरे अरे उठ अरे अरे अब उठा साला निंदडिया साला मुंग्या आले होते का पायात? मुंग्या आले होते का पायात? आम्ही सुरू केली ज्यूसची पार्टी। रसवंती हॅलो बाय कर दो। तर हे नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय आज आपल्या काकीच्या शॉपला, जे की दिवाळीसाठी त्यांनी लक्ष्मी आणि कुंडी पण घेतलेल्या आहेत। ह्या आहे आणि आणखीन यांचा एक पार्टनर आहे, जो की पार्टनर बाहेर गेलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथला परिसर, जे की चौपाटी आहे। या चौपाटीवरती यांनी कोणाला जर दिवाळीसाठी माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची असेल तर आमच्या दुकानाला अवश्य भेट द्या। आमचं दुकान आहे लोणी, जो की सँडविच असतो संध्याकाळी डोसा, त्याच्या समोरच एक्झॅक्ट। आज आपल्या दुकानातून आपण बघणार आहोत की किती अर्निंग करू शकतो आपण। तर मला असं वाटतं की आजचा काही जास्त काही मोसम एवढा काही म्हणजे हे नाही आहे, म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी लोक खरेदी करतात मला असं वाटतं, पण बरेचसे काही लोक आहेत की ते बघून जातात। त्यामुळे आपण करूया आजची सेलिंग आणि आज आपण कस्टमर हँडल करणार आहोत। तर बघूया कसा काय रिस्पॉन्स भेटतो। तुमचा पहिला बिझनेस आहे ना हा? पहिल्याच दिवशी काय वाटलं? काल स्टॉल लावला ना, कसे आले कस्टमर, काय म्हटले? म्हणजे त्यांना लोकांना काय वाटते, हात असे आहे नाक तसं पाहिजे है ना, कसं पाहिजे? आणि म्हणजे लक्ष्मीला पाय पाहिजे। आता घडी पाय मांडी घातल्यावर कसे काय पाय दिसतील? असं पाय दिसलेले पाहिजे, नाक चलचल पाहिजे, डोळा असा नाही पाहिजे, असं म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे। ठीक आहे ना, असं म्हणजे तुम्ही काय म्हटलं त्यांना? म्हटलं तुम्ही बघा, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही घ्या। राईट, अगदी बरोबर, अगदी बरोबर। तर काही या प्रकारचा कालचा यांचा दिवस होता आणि मीना काकी पण होत्या। आता मीना काकीला थोडंसं काम आलंय, तर त्या काही सामान आणायला गेल्यात, त्यांचा पण अजून एक इंटरव्ह्यू घेऊया। तर सोबत जुळत राहा, आपल्या ब्लॉग सोबत आपण कंटिन्यू ठेवणार आहोत। तर जर तुम्हाला या ब्लॉग मध्ये काय आवडलं तर ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। भूक लागली होती त्यामुळे खाल्ली आपण ना भेल। तर जाऊन बसूया परत आपण आपल्या स्टोअर वरती, बघूया काय रिस्पॉन्स आहे यांना। तुम्ही बघू शकता भरपूर दुकानं लागलेले आहेत या ठिकाणी। ठीक आहे, समोर पण आहे छोटं दुकान, ते पण आहे। तर या ठिकाणी भरपूर अशी दुकानं आहेत। करून आपण आलो होतो आश्रमसाठी, कारण की इथे आमच्या एरियातली एक मुलगी आहे जी की दत्तक, म्हणजे तिला कोणी नव्हतं, त्यामुळं आपण तिला इथे आश्रमामध्ये टाकलेलं आहे तिच्या आई वडीलचं डेथ झाल्यामुळं। तर मीना काकीच्या आहेत त्यांना दत्तक घेतलेलं आहे त्यांनी। तर हे तुम्ही आश्रम बघू शकता। तर सुप्रसिद्ध कीर्तनकार सर आज आपल्यासोबत आहेत, योगायोगाने भेट झाली। धन्यवाद आहेत त्यांनी बघा एवढं सारं जे की धान आहे ते या आपल्या गायत्री बालिका आश्रम यांना डोनेट करण्यासाठी आणलेलं आहे। खुशी खुशी कोणी घ्यायला आलं तर जातात बिचारे, हे खूप खुश असतात जेव्हा कोणी त्यांना घ्यायला येतं। हे जे हँडवर्किंग ज्या काही वस्तू बनवल्या आहेत ह्या पूर्ण ह्या अनाथ मुलींनी बनवल्या आहेत। खूप छान असं वर्क केलं त्यावरती त्यांनी। एवढंच नव्हे तर स्पर्धांमध्ये पण ह्या मुली काही कमी नाहीत। प्रशांत महाराजांविषयी प्रेम, लोकांचं प्रेम बघू शकता तुम्ही इथे। लोकांचं तुम्ही बघू शकता मागच्या साईडला पूर्ण फोटोशूट सुरू आहे। तर आता आम्ही निघालो घरच्यासाठी, तर तिथल्या सगळं फॉर्मॅलिटी निघतो, आम्ही आता घरी जाणार आहोत।
आतापर्यंत आम्ही 7 मूर्त्या विकलेल्या आहेत. बट व्हिडिओ काढण्यासाठी कोणी नसतं, त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतलेला नाही आहे. बट तुम्हाला आता कस्टमर आल्यानंतर मी दाखवतो की कस्टमरचा रिस्पॉन्स कसा आहे. बट कसं आहे, व्हिडिओ काढता काढता कस्टमर करणं थोडं पॉसिबल नाही आहे. मालकीन बसलेले आहेत. तर हे मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग मला नक्की सांगा. तर आज आपण तब्बल 7 मूर्त्यांची सेलिंग करून निघालो आहे घरच्यासाठी. तर भेटूया परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.